आता बातमी रायगडमधून आहे। रायगडच्या महाड तालुक्यातल्या वहूर गावच्या उगवती वाडीवरील महिला मंडळाने लग्न कार्यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या निर्णयाचं सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे। हा निर्णय नेमका काय आहे ते बघूया। लग्न कार्यात बसता नाही, हळदी समारंभात मटण नाही आणि दारूवर तर पूर्णपणे बंदी। वाढत्या महागाईमुळे आणि अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती पाहून रायगड मधल्या वहूर गावानं असे कौतुकास्पद निर्णय घेतलेत की लग्नामध्ये जो बस्ता बांधतात, बस्ता बांधून परत ते बंद करायचा निर्णय घेतलेला आहे। आणि हळदीला मटण असतो, दारू असतो, हे गायगरिबांना परवडणारं नाही आहे, तोही आम्ही निर्णय घेतलेला आहे। मुंबई गोवा महामार्गावर रायगडच्या महाड तालुक्यातलं हे वहूर गाव। याच गावातल्या काही महिला लग्न समारंभात केल्या जाणाऱ्या खर्चिक प्रथा बंद करण्यासाठी पुढे आल्या आणि त्यातून ही सगळी नवी क्रांती घडली। सोना नाना सगळं वाढलेलं आहे, त्याच्यामुळं यजमान्याला की जे कोणाच्या घरी लग्न असेल, कार्यक्रम असेल, त्या माणसाला तेवढा खर्च सोसत नाही। कोकणात लग्न समारंभ म्हटलं की हळदीला होणारा डीजेचा खर्च आणि याच डीजेच्या तालावर नाचणाऱ्या यजमानांसाठी होणारा दारूचा आणि मटणाचा खर्च एखाद्या सर्वसामान्य कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा आहे। मात्र हाच विचार करून वहूर गावच्या महिलांनी ही सगळी प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। शिवाय या नियमांचं पालन न केल्यास त्या व्यक्तीच्या घराच्या कार्यात कोणतीच महिला सहभागी होणार नाही अशी ठाम भूमिका ठेवली आहे। ग्रामस्थांकडून या निर्णयाचं स्वागत केलं जातंय। असा निर्णय घेण्याची वेळ आली, कारण आता महागाई खूप वाढत चाललेली आहे। सर्वसामान्य लोकांना लग्न कार्य करणं हे परवडत नाही, त्यामुळे असा निर्णय करण्याची वेळ आलेली आहे। लग्न कार्यामध्ये बस्त्यासाठी अनेकदा खर्च भरपूर होतो, दारूवर खर्च भरपूर होतो, चिकन मटण ह्याच्यावर खर्च भरपूर होतो। या सर्व अनावश्यक खर्च टाळून सर्वसामान्यांना आपलं लग्न व्यवस्थित पार पाडता येईल ह्या हिशोबाने आम्ही ह्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी महिलांनी ठराव करून निर्णय केलेला आहे। वहूरच्या या महिला मंडळीच्या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। आता लग्नाचा सीझन आलाच आहे, तेव्हा गावकरी या धाडसी निर्णयाचं कितपत पालन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।